Yes, ma'am. Okay, ma'am. This is good morning, everyone. This is Supriya Prabhu from Khairnagar Municipal Secondary English School. सर्वात प्रथम आपण प्रार्थना घेऊया. आपल्या 10वीच्या मराठी पुस्तकामध्ये गुरु ठाकूर यांनी रचलेलं "तू बुद्धी दे" या प्रार्थनापासून आपण सुरुवात करूया. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. हरवले आभाळ ज्यांचे, होतयांचा सोबती, सापडे ना वाट जान, होतयांचा सारथी. साधना करते तुझे जे, साधना करते तुझे जे, नित्य तव सहवास दे. जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेवत्या राहो सदा रंध्रातून संवेदना. धमनातल्या रुधिराशया खलबेदनाचे आस दे. सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे. जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती. नीती नाही भ्रष्ट हो, जरी संकटे आली किती. पंखासया बळ दे नवे, पंखासया बळ दे नवे, झेपावण्या आकाश दे. जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. अशा प्रकारे गुरु ठाकूर यांनी, कवी गुरु ठाकूर यांनी "तू बुद्धी दे" हा पहिलाच प्रथमच कविता आहे आपल्या पुस्तकामध्ये. अशा प्रकारे सुंदर प्रार्थना जी रचलेली आहे, ह्याचा थोडक्यात मी अर्थ सांगते, की प्रस्तुत प्रार्थनेत सन्मार्ग, सन्मती, सत्संगती याचे महत्त्व कवीने अधोरेखित केलेले आहे. कायम सत्याची कास धरावी, याची संवेदनशीलता जपण्यासाठी ताकद मिळावी, अनाथांचे नाथ होण्यास बळ मिळावे व शाश्वत सौंदर्याचा ध्यास लागावा, या भावना प्रार्थनेतून व्यक्त झालेल्या आहेत. आता आपण पुढच्या स्लाइडमध्ये जाऊ. सर्वात प्रथम आज 1 तारीख आहे. 1 तारीख म्हणजे आता आपल्याकडे
3 तास 3 महिना जवळ-जवळ आपल्या हातात आहे. तर आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे, कसा अभ्यास करायचा आहे, कोणत्या दिवशी कोणता अभ्यास घ्यायचा आहे. कारण मराठी थोडंसं मुलांना तुम्हा सगळ्यांना थोडंसं डिफिकल्ट जातं. त्या कारणे आता आपण उदाहरण घ्यायचं झालं, तर मॅथ्स आपण कसं बाय करत नाही, आपण बघत नाही. आपण काय करतो प्रॅक्टिस करतो. लिहून प्रॅक्टिस करतो, की फॉर्म्युला काय आहे? आपल्याला सोडवता येतं की नाही? अपने को सॉल्व करने को आता है कि नहीं? वो हम लोग देखते हैं. वैसे ही यहाँ पर मराठीत सुद्धा तसंच आहे. आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे. आपल्याला वर-वर बघायचं नाहीये. आपल्याला वाचनाची सवय असली पाहिजे, लिहिण्याची सवय असली पाहिजे. कारण त्याच्यामध्ये काना-मात्रा असतात, वेलांटी असतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बारीक-बारीक गोष्टी बघावं लागतं. त्या कारणे आपल्याला काय करायचंय, प्रॅक्टिस करायचंय. अभ्यास तर करायचाच आहे. आपल्याला वाचन तर करायचंच आहे. त्याच्याबरोबर आपल्याला लिहून देखील बघायचं आहे, की आपल्याला येते की नाही. कारण कधी-कधी काय होतं आपण अभ्यास केलेला असतो आणि जेव्हा आपण उत्तरपत्रिकामध्ये उत्तर लिहायला जातो, त्यावेळेस आपल्याला एखादं अक्षर स्ट्राईक होत नाहीये, की हा अक्षर नेमका कसा लिहायचं. त्यामुळे काय होतं एक शब्दाचा दुसरा म्हणजे मीनिंग दुसरा होतो. प्रत्येक एक शब्द असतो. प्रत्येक शब्दाला वेगवेगळे मीनिंग असतात आणि आपण मनात एक असतं आणि लिहितो एक आणि त्याचा अर्थ वेगळा झाल्यामुळे आपला मार्क जाण्याची संभावना असते. आणि आपलं ही जी मराठी प्रश्नपत्रिका आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कृतीनुसार जायचं आहे. आपल्याला म्हणजे किती समजलं आहे, किती आपल्याला अंडरस्टँडिंग झालेलं आहे, कितना अपने को समझ में आया है, वो अपने से लिखा के लेने वाले हैं. यानी की फॉर एक्झाम्पल आता आपल्याला पॅराग्राफ दिलं, तर पॅराग्राफ आपल्याला किती समजलं आहे, आपण किती उत्तर प्रॉपर देतो आहे आणि स्वमत आहे. स्वमत म्हणजे आपल्याला ओन आंसर लिहायचा है। अपना खुद का आंसर लिखना है कि आप लोगों को कैसा लगता है कि ये सही से यही मतलब आपको जो भी फीलिंग मतलब लगता है कि इसके बारे में ऐसा लिखना है. तो सिंपल सेंटेन्स आहे म्हणजे सोपे-सोपे भाषेने सिंपल वाक्य लिहायचं आहे. जास्त कठीण घ्यायचं नाहीये, कारण आपल्याला तेवढं कठीण येतही नाही आणि आपण सोपं करून लिहायचंय. जसं आपण उदाहरण द्यायचं झालं, तर समरीच्या बद्दल मी सांगते, की समरी आपण करतो. ते पुढे घेणारच आहोत. ते आपण विषय नंतर घेऊया. आता सर्वात प्रथम पद्य आहे. पठित पद्य म्हणजे विभाग 2. विभाग 2 मधला 2 मध्ये 2 प्रश्न आहे, अ आणि आ. प्रश्नाला सुद्धा 8 मार्क आहे आणि प्रश्नाला सुद्धा 8 मार्क आहे आणि म्हणजे एकूण 16 मार्काचा हा प्रश्न आहे. तर जो क्वेशन आहे, विभाग 2 मधला क्वेशन आहे, त्याच्या संदर्भात मी आज डिस्कशन करणार आहे. कारण जो आहे तो पोएम तुम्हाला दिला जातो आणि पोएमवरून तुम्ही अ, क्वेशनचा आन्सर द्यायचा असतो, कृती सोडवायचं असतं. आणि प्रश्न 2 जो आहे तो ॲप्रिसिएशन बेस्ड क्वेशन आहे. तर आपण इथे पाहू. कोणती गोष्ट लक्षात ठेवायची आहे बघा मुलांनो. मध्ये 2 प्रश्न क्रमांक 2 मध्ये दिलेल्या पठित कविता सोडून पाठ्यपुस्तकातील इतर कोणत्याही 2 कवितांची नावे दिली जातील. म्हणजे काय पहिला प्रश्न विभाग 2 मधला जो क्वेशन आहे त्याच्यामध्ये जी कविता तुम्हाला दिली जातील, ती कविता सोडून बाकीचे 2 कविता इथे तुम्हाला ऑप्शनमध्ये विचारल्या जातील. त्यापैकी कोणत्याही एक कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती करणे अपेक्षित आहे. म्हणजे काय 2 कवितांचं टायटल दिले जातील आणि एका कवितेचं टायटल तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. असं नाही करायचं की 2 कविता का टाइटल दिया है और आप लोगों ने क्या किया इसमें का आधा आता है, एक कविता का आधा लिखा और दूसरे कविता का आधा लिखा, ऐसा नहीं चलेगा। पहिले कविता का आपको पहिले कन्फर्म कर लेना है. पहिलं आपल्याला काय करायचंय, की कन्फर्म करायचंय, की दोन्ही कवितामधले जास्तीत जास्त आन्सर कोणत्या कवितेचा आपल्याला आपण देऊ शकतो. हे गोष्ट आपण लक्षात ठेवायचं आहे. आता कोणते-कोणते प्रश्न येतील? पहिला 1 आणि 2 जो आहे, प्रस्तुत कवितेची कवी किंवा कवयित्री म्हणजे तुम्हाला त्या कवितेचं जे टायटल दिले असतील, त्या कवितेचं तुम्हाला कवी किंवा कवयित्रीचं नाव लिहायचं आहे. त्याला 1 मार्क आहे. पुढे दिला आहे कवितेचा विषय. तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे. थोडक्यात म्हणजे एक वन लाईन लिहिलं तरी चालेल, पण कवितेचा विषय समजायचा म्हणजे समरी. म्हणून मला एक गोष्ट इकडे सांगावसं वाटते, की तुम्हाला एकूण 8 कविता आहे. पहिलं कविता आहे ती प्रार्थना आहे. त्याच्यातलं तुम्हाला विचारलं जाणार नाही. बाकीचे 7 कविता आहे.
त्याच्यावरून तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर तुम्हाला काय करायचं आहे, साती कविताचं कवीचं नाव आणि त्यांचं कविता कोणती आहे, टायटल आणि त्यांचं कवी किंवा कवयित्रीचं नाव हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे दिले आहे कवितेतील दिलेल्या 2 ओळींचा सरळ अर्थ. मुलांनो, इथे बघा 6 प्रश्न आहे. इथे 6 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार नाही. इथे फक्त तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातील. बरोबर? पहिले 2 प्रश्न आहे 1-1 मार्कासाठी आणि बाकीचे जे 3 प्रश्न आहे म्हणजे 3 क्रमांक 3 पासून 6 जे प्रश्न आहेत त्याच्यातील कोणतेही 3 विचारले जातील. म्हणजे एकूण 5 असणारे इथे ऑप्शन बिलकुल नसणार आहे. तर 8 मार्काचा क्वेशन तुम्हाला कंपल्सरी सोडवायचा आहे. इथे ऑप्शन नसल्यामुळे. तिसरा क्वेशन आहे कवितेतील दिलेल्या 2 ओळीचा सरळ अर्थ. म्हणजे तुम्हाला पुढे मी एक्झाम्पलला बोर्डाचा पेपरचं मी हे ठेवलेलं आहे क्लिप्स ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की कशा प्रकारचं बोर्डाचा पेपर असतो. आणि 2 कविता दिलेली असते आणि त्याच्या खाली ह्या प्रश्नाच्या समोरच 2 ओळी दिलेल्या असतील आणि त्या 2 ओळीचं तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. फक्त अर्थ लिहायचा आहे 2 मार्कासाठी. चौथा प्रश्न आहे कवितेतून मिळणारा संदेश. मुलांनो, इथे बघा कवितेचा विषय आणि कवितेतून मिळणारा संदेश हे आणि कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे ह्याच्यामध्ये थोडंसं फार बदल नाही आहे. तिन्ही प्रश्नाला एकसारखंच उत्तर आहे. त्याच्यामुळे जास्त तुम्ही अं, अ, इथे टेन्शन घ्यायचं गरज नाहीये कारण ऑलमोस्ट तिन्ही प्रश्नांचं उत्तर एकसारखं आहे. कवितेतून मिळणारा संदेश म्हणजे तुम्हाला त्याचं समरी लिहायचं आहे थोडक्यात. पुढे मी तुम्हाला त्या सगळ्या कविताचं समरी पण ल दाखवलेले आहे स्लाईडमध्ये पुढच्या तुम्हाला दाखवते. 5th क्वेशन आहे कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. म्हणजे काय? इथे तुम्हाला कविता आवडली किंवा न आवडली म्हणजे ह्यापैकी कोणत्याही एका प्रश्नाचं कारण लिहायचं आहे. तर कारण लिहिताना कधीही आपण निगेटिव्ह कधीच घ्यायचं नाहीये. आता फॉर एक्झाम्पल न आवडण्याची. आता आपण आवडलं नाही असं लिहायचंच नाही. आपण हेच ग्राह्य धरायचं आहे, की आपल्याला ही कविता आवडलेली आहे. ठीक आहे. तर कविता आवडलेली आहे त्याचं आपल्याला कारण लिहायचं आहे. त्याच्यानंतर 6वा प्रश्न आहे प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ. म्हणजे इथे तुम्हाला ग्रामर विचारलेलं आहे. फक्त अर्थ इथे 4 शब्द दिले जातील आणि 4 शब्दांचा तुम्हाला फक्त अर्थ लिहायचा आहे. आणि इथे अर्थ लिहिताना त्या शब्दासह लिहायचं आहे. म्हणजे जे शब्द दिलेले आहे तो शब्दसुद्धा लिहायचा आहे आणि त्याच्यासमोर अर्थ पण लिहायचे आहे. आणि इथे फक्त अर्थाचाच म्हणजे ग्रामर विचारला जातील. दुसरा कोणताही प्रकारचा प्रश्न विचारणार नाही, की विरुद्धार्थी वचन बदला, स्वलिंग बदला, असं काही प्रश्न विचारले नाही जाणार. फक्त शब्दांचा अर्थ. म्हणजे क्वेशन नंबर 3 पासून 6 पर्यंत जे 4 क्वेशन आहे, 4 क्वेशनपैकी तुम्हाला कोणतेही 3 प्रश्न विचारले जातील. ओके. तर एकूण मिळून 8 मार्काचा आहे हा प्रश्न. ह्याच्यावरच आपण चर्चा करणार आहोत. हा अशा प्रकारे तुमचा बोर्डाचा पेपर असणार आहे. त्याच्यात विभाग 2 पद्य आहे. विभाग 1 जो आहे तो गद्य विभाग आहे. म्हणजे तिथे 3 पॅसेज असतो. 2 सीन पॅसेज आणि 1 अनसीन पॅसेज असतो. विभाग 2 मध्ये पद्य म्हणजे इथे एक पद्य दिले जातील बघा मुलांनो. त्याच्यावरती 8 मार्काचा प्रश्न विचारलं जातं. इथे झाड बसते म्हणजे हिरवागार झाडासारखा ह्या कवितेचा प्रश्न विचारलेला आहे. हां. आता आपण क्वेशन नंबर विभाग 2 त्यातला आपण सब क्वेशन जो आहे त्याच्यावरती आपण डिस्कशन करणार आहोत. त्यामुळे आपण ह्याचंच कटिंग्स आपण बघूया. खालील 2 कवितापैकी कोणत्याही एक कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. म्हणजे काय? यहाँ पर 2 कविता का टाइटल दिया हुआ है. अंकिला मी दास तुझा या फिर स्वप्न करू साकार. ये 2 कविता का टाइटल दिया है और यहाँ पर 2 लाईन दिया है. 2 ओळी दिलेल्या आहेत दोन्ही कवितेंची आणि त्याच्यानंतर 5th क्वेशनमध्ये बघा दोन्ही साइडला प्रत्येक म्हणजे अ, अ, त्या कवितेचा रिलेटेड इथे शब्दांचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. अशा प्रकारे एकूण 8 मार्काचा प्रश्न आहे. तर तुम्हाला पहिला प्रश्न हाच जो कंपल्सरीच आहे कवितेचा कवी किंवा कवयित्री. दुसरा आहे कवितेचा विषय तुम्हाला लिहायचा आहे. तिसरा दिलाय सरळ अर्थ. हे 2 ओळी दिलेले आहेत. प्रत्येक कवितेचे वेगळे-वेगळे ओळी दिलेले आहेत.
पण इथे आपल्याला दोन्ही लिहायचं नाहीये. कोणतातरी एक सिलेक्ट करायचं आहे. नाहीतर तुम्ही काय कराल, पहिल्या 2 प्रश्नाचं उत्तर माहिती आहे म्हणून तुम्ही इकडचा लिहिणार आणि बाकीचं तुम्ही असं तुम्हाला वाटतंय की ह्या प्रश्नांचं मला समानार्थी येते, मला ह्या ओळींचा मला अर्थ येते किंवा आवडण्याचं कारण लिहिणार. असं नाही करायचं मुलांनो. तुम्हाला काय करायचंय, कोणत्याही दोन्हीपैकी एकच सिलेक्ट करून एकच टायटलचं तुम्हाला आन्सर करायचंय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, की जेव्हा तुम्ही आन्सर करणार त्यावेळेस काळजीपूर्वक क्वेशन नंबर जो आहे तो प्रॉपर तिथे लिहिला पाहिजे. कधी-कधी काय होतं आपल्या मनात एक असतं आणि लिहिताना गडबडीत आपण दुसराच क्वेशन नंबर टाकतो किंवा कधी-कधी असं करतात मुलं, की प्रश्नच टाकत नाही. असं नाही करायचंय. आपल्याला नवीन प्रश्न नवीन पेपरमध्ये आपल्याला लिहायचा आहे आणि त्यावेळेस ही पण काळजी घ्यायची आहे, की कोणत्या प्रश्नाचा तुम्ही आन्सर करतायत. आता आपण सविस्तर कोणते-कोणते कविता आहे आणि त्याचे लेखक कोण आहे ते पाहूया. इथे बघा, पहिला जो कविता आहे संतवाणी म्हणजे ज्याच्यावरून आपल्याला ॲप्रिसिएशन बेस क्वेशन तुम्हाला विचारणार आहे. जो क्वेशन आहे विभाग 2 मधला त्या क्वेशनला ह्या 7 कवितांपैकी एक क्वेशन तुम्हाला विचारले जातील. पहिली जो कविता आहे संतवाणी अंकिला मी दास तुझा. अंकिला मी दास तुझा हा टायटल आला की तुम्हाला लगेच कळलं पाहिजे की त्याचं संत किंवा कवी कोण आहे, लगेच तुम्हाला कळलं पाहिजे की संत नामदेव. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या कवितेचा अर्थ तुम्हाला समरी माहिती असली पाहिजे. ती समरी देखील मी पुढे पुढच्या स्लाइडमध्ये दाखवते. दुसरा जो आहे अ, अ, भाग 1 मधला दुसरा जो क्वेशन आहे, दुसरा पार्ट आहे, त्याच्यामध्ये 2 संतवाणी दिलेली आहे. त्याच्यात दुसरा संतवाणी आहे, योगी सर्व काळ सुखदाता. तर योगी सर्व काळ सुखदाता म्हटलं की तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे की संत एकनाथ हा कवी आहे. त्याच्यानंतर आहे क्लॉकवाईज जाऊ म्हणजे क्लॉकवाईजच मी दिलेलं आहे. दुसरा कविता आहे 2 दिवस. 2 दिवस ह्याचा कवी कोण आहे? नारायण सुर्वे. त्यानंतर औक्षण 9वा पोयम आहे. 9th पोयम आहे तो तुमच्या ह्याच्यामध्ये पुस्तकामध्ये. तर औक्षण. औक्षणचं कवयित्री कोण आहे? इंदिरा संत. त्यानंतर रंगमजेचे रंग उद्याचे. त्यामध्ये कवयित्री कोण आहे? अंजली कुलकर्णी. त्यानंतर आहे हिरवागार झाडासारखा. हिरवागार झाडासारखा ह्याचा कवी कोण आहे? जॉर्ज लोपिज. त्यानंतर स्वप्न करू साकार. त्याचा कवी कोण आहे? किशोर पाठक. अशा प्रकारे तुम्हाला 7 क कविता आहे. त्या कवितेचं तुम्हाला टायटल सुद्धा माहिती असलं पाहिजे. कविताचं टायटल कोणता आहे तो लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर ते टायटलचं त्या कविताचं कवी कोण आहे किंवा कवयित्री कोण आहे ते लक्षात ठेवायचं आहे. ओके. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या म्हणजे हे तुम्हाला पुढे अभ्यास करायला ईझी होईल. आता आपण पाहू सारांश. अंकिला मी दास तुझा. तिथे संत नामदेव यांनी नामदेव कवी आहे आणि इथे आपल्याला थोडक्यात समरी समजून घेण्याची गरज आहे. कारण जे अप्रिसिएशन बेस्ड क्वेशन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला समरीच लिहायचं असतं आणि किंवा 2 ओळी दिली असतील, त्या 2 ओळीचं तुम्हाला स्पष्टीकरण म्हणजे स्पष्ट करून लिहायचं आहे. तर आता सर्वात प्रथम आपण सारांश पाहू. म्हणजे ते देखील तुम्हाला एक्झामच्या वेळेला ईझी होईल. ह्याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला पटकन अभ्यास बघता येईल. इथे अंकिला मी दास तुझा याचा आपण समरी पाहू. प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला माऊली म्हटले आहे. म्हणजे इथे संत नामदेव त्यांनी काय म्हटले आहे, विठ्ठलाला माऊली, माऊली म्हणजे आई म्हटली आहे. आईची माया जशी तिच्या बाळावर अविरत बरसत असते, तशी मायेची पखरण हे देवा तू माझ्यावर या बाळावर करावी, अशी विनवणी या अभंगात अर्थशब्दात प्रकट केली आहे. म्हणजे काय, आई जशी माया दाखवते आपल्या बाळांवरती, आपल्या मुलांवरती, जसं आपल्या आपल्या मम्मी-पप्पा आहेत ते
पापापेक्षा आई म्हणजे अपनी माँ जो होती है वो कितना प्रेम करती है, कितना हर चीज़ में अपने बच्चों पर कितना दया, माया, प्रेम करती है। उसी प्रकार यहाँ पर संत नामदेव इन्होंने क्या कहा है, विट्ठल भगवान को माऊली कहा है, मतलब माँ कहा है। क्योंकि माँ क्यों किसको कहते हैं? जो अपने पूरे देखभाल करती है, जो प्यार देती है, जो हमारी हर जो संकट आता है, कोई भी प्रॉब्लम होती है, वो माँ अपने को हर तरह से अपनी देखभाल करती है। वैसे ही यहाँ पर संत नामदेव इन्होंने क्या कहा है, विठ्ठल भगवान को माऊली कहा आहे. माऊली सांगितलेले आहे. कारण त्यांचे पूर्ण हट्ट जे आहे, ते कोण पुरवणार? माऊली पुरवणार. जशी आपली आई प्रत्येक आपली हट्ट जे आहे, आपली आईच पुरवत असते. म्हणून ह्या अभंगामध्ये संत नामदेवांनी काय सांगितलंय, विठ्ठलाला आई असे म्हटलेले आहे. तर आपल्याला लगेच कळलं पाहिजे, की या अभंगामध्ये संत नामदेवांनी विठ्ठलाच्या बद्दल विश्लेषण केलेले आहे, कंपेअर केलेले आहे. तर इथे वासरू वासरूचं उदाहरण दिलेलं आहे. त्याच्यानंतर पक्षींचं उदाहरण दिलेले आहे. पक्षी कसं धावत येते, हरीण कशी धावत येते, आई कशी बाळासाठी धावून येते, गाय कशी वासरूसाठी धावून येते. या सगळ्या सकट ह्याच्यामध्ये विश्लेषण केलेले आहे. तर आपल्याला समरी समजलं, की आपल्याला लगेच लक्षात येईल, की ह्याच्यामध्ये हे उदाहरण देऊन संत नामदेवांनी काय केलेले आहे, विठ्ठलाला आई असं संबोधून आपल्याला समजवलेले आहे. ओके. नंतर दुसरं संतवाणी आहे, योगी सर्व काळ सुखदाता. त्याचं कवी आहे संत एकनाथ. एकनाथ महाराजांनी काय सांगितलेले आहे आपल्याला समरीमध्ये तर आपण पाहू. प्रस्तुत अभंगात संत एकनाथांनी पाणी व योगी पुरुष योग साधना करणारा साधू यानी की योगी पुरुष म्हणजे कोणताही योगी पुरुष नसतो, जो योग साधना करतो, ज्याला सिद्ध अवस्था प्राप्त झालेली आहे, त्यांच्याशी तुलना केलेली आहे. तर इथे अभंगात एकनाथ महाराजांनी काय सांगितलेलं आहे, की पाणी आणि योगी पुरुष हे कसं श्रेष्ठ आहे आणि पाणीपेक्षाही योगी पुरुष किती श्रेष्ठ आहे, हे अभंगामध्ये उदाहरणसहित दिलेले आहे. तर आपल्याला ह्या कविता संतवाणी अभंग आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कोणते उदाहरण दिलेले आहे, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण ते आपल्याला पुढे जे प्रश्न येणार ॲप्रिसिएशन बेस्ड क्वेशन असो किंवा पहिला जो मध्ये पण क्वेशन आहे काही, त्याच्यामध्ये देखील तुम्हाला उत्तर प्रॉपर देता येईल. ह्याचा स्क्रीनशॉट काढा मुलांनो. आता आपण पाहू तिसरं पोएम जो आहे 2 दिवस. त्याचा कवी कोण आहे? नारायण सुर्वे. तर ह्यामध्ये आपण काय समरी दिलेली आहे ते पाहू. प्रस्तुत कवितेत श्री नारायण सुर्वे यांनी जीवनाचे वास्तव चित्र दाहक मांडले आहे. म्हणजे काय? की जे गरीब असतात त्यांची अवस्था कशी असते त्याबद्दल ह्याच्यामध्ये कवितेत मांडलेले आहे. जीवनाचे वास्तव चित्रदाहक मांडलेले आहे. 2 दिवस दुःखात गेले, पोटाच्या भुकेसाठी जीवन खर्ची पडले. फक्त अश्रूंची साथ लाभली, अशा प्रकारचे भीषण वास्तव नेमक्या शब्दात चित्रित झाले आहे. म्हणजे 2 दिवस कसे दुःखात गेले आणि कसं पोटासाठी कसं दिवस-रात्र काम करावं लागतो, मेहनत करावा लागतो आणि तरी देखील मेहनत करून सुद्धा शेवटी हातात काय येतं अर्धी भाकरीच लाभली जाते, की अर्धी भाकरीच खायला मिळते आणि अशा प्रकारे पूर्ण जीवन खर्ची पडलेली आहे आणि फक्त कोणाची साथ आहे, तर अश्रूंची साथ आहे. म्हणजे आपल्या डोळ्यांची जी पाणी आहे, त्याला अश्रू म्हणतात. अश्रूंची साथ लाभली आहे. अशा प्रकारे भीषण वास्तव अ, नेमक्या शब्दात चित्रित केले आहे. म्हणजे जे गरीब परिस्थितीमध्ये कसं जीवनामध्ये आपल्याला दुःख फेस करावा लागतो ह्याबद्दल ह्या कवितामध्ये नारायण सुर्वे यांनी सांगितलेले आहे. त्यानंतर चौथा पोएम जो आहे औक्षण. त्यामध्ये कवयित्री इंदिरा संत यांनी कशाबद्दल सांगितलेलं आहे, औक्षण कशाबद्दल आहे? तर आपल्याला सांगायचं आहे. ज्यांना कोणाला डाउट आहे त्यांनी लास्टला सेशन झाल्यानंतर विचारावं.
सीमेवर जीवाची बाजी लावणाऱ्या जवानाला मनोमन ओवाळताना गोरगरीब माणसांच्या मनात दाटलेल्या विविध भावनांचे दर्शन या कवितेतून हृदयस्पर्शी शब्दात व्यक्त झाले आहे. म्हणजे सीमेवर जे जीवाची बाजी लावून म्हणजे आपल्याला माहितीच आहे, की जे सीमेवरती बाउंड्रीवरती जे जवान आहेत, जो सोल्जर है, वो बाउंड्री में अपना जान को बाजी लगाकर क्या करते हैं वहाँ पर तैनात रहते हैं। अपना भारत देश को बचाने के लिए वो हमेशा अलर्ट रहते हैं। ओके, तो इस तरह मनोमन ओवाळताना ऐसे जो जवान हैं उनके लिए मनोमन कोण ओवाळतंय? गोरगरीब माणसांच्या मनात दाटलेले आणि की गोरगरीब माणसं आहेत आपल्या भारतामधली, त्यांच्या मनात दाटलेली ही भावना आहे. भावना दर्शन या कवितेतून हृदयस्पर्शी शब्दात व्यक्त झाले आहे. म्हणजे कसे म्हणजे आपला जीव जो आहे तो पणाला लावून जवान सीमेवरती कसे काम करतात याबद्दल भावना जे गोरगरीब लोकं आहेत, आपले भारतवासी आहेत, त्यांनी आपल्या भावना दर्शवलेल्या आहेत. तर हे जे हृदयस्पर्शी शब्दातून इंदिरा संत यांनी व्यक्त केलेले आहे. सैनिकाच्या शौर्यावर असणारी असीम श्रद्धा व प्रेम या कवितेतून चित्रित केले आहे. म्हणजे काय, की त्यांचे जे शौर्य आहे, त्यांची जी असीम श्रद्धा आहे, प्रेम आहे, या कवितेतून इंदिरा संत यांनी ह्या कवितेच्या माध्यमाने आपल्याला सांगितलेले आहे. त्यानंतर आपण पाहू रंगमजेचे रंग उद्याचे. कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी काय सांगितले आहे, रंगमजेचे रंग उद्याचे. ह्यामध्ये आपण समरी पाहणार आहोत. आजच्या काळातील संगणकाच्या युगात माणसाने मातीचा संबंध जिव्हाळ्याने जपायला हवं. म्हणजे काय झालंय, आता यंत्रयुग झालेलं आहे. मशीन टेक्नॉलॉजी हे सगळं आलेलं आहे. त्यामुळे काय झालंय, आपण फक्त मोबाईल, कॉम्प्युटर आणि हे टीव्ही ह्या माध्यमात आपण जास्त लक्ष देतो. आपण पर्यावरणाची लक्ष देत नाहीये. ओके. तर इथे काय सांगितलेलं आहे, ह्या युगातल्या माणसाने काय करायला हवंय, मातीचा संबंध जिव्हाळ्याने जपायला आहे. जपायला हवा आहे. म्हणजे काय आपल्याला आपलं कनेक्शन कशाशी आहे, हे धरतीशी आहे, ह्या मातीशी आहे. किती अपन कितना भी हम लोग एडवांस टेक्नोलॉजी यूज़ कर लें, 2 मशीन हम लोग बना रहे हैं नई-नई, फिर भी अपने को क्या पहले क्या चीज़ एक चीज़ ध्यान में रखना है कि हमारा कनेक्शन इस धरती से है, इस माटी से है। अगर इस धरती को हम बचाएँगे, इस धरती को हम अ, इसका देखभाल करेंगे, इसकी केयर करेंगे, तो ही हमको ये निसर्ग बचाएगा। ओके? तो और ये निसर्ग का जो अनुभव है वो अ, तुम खुद अनुभव लोगे तो ही वो अच्छा लगेगा। जैसे कि हम कि इसमें जाओगे, जंगल में जाओगे और या फिर तुम कोई ये जो खेत-बाड़ी रहेगा वहाँ पर जाओगे, तो सुबह का मौसम हो, कोई भी समय हो, कितना प्रसन्न लगता है, कितना अच्छा लगता है। लेकिन जब हम शहर में रहते हैं, शहर का जो वातावरण कैसा है, पॉल्यूशन, हवा पॉल्यूशन, पानी पॉल्यूशन, सब जगह पे पॉल्यूशन ही पॉल्यूशन है। तो जहाँ पर अभी सपोज़ हम ग्रीनरी देखते हैं, कोई फूल-पौधे देखते हैं, फूल-पौधों का जो बाग देखते हैं, उस समय अपने को कितना अच्छा लगता है, कितना प्रसन्न फीलिंग होता है। वो फीलिंग अगर बचा के रखना है, तो हमको निसर्ग को जपना बहुत ज़रूरी है, निसर्ग को बचाना बहुत ज़रूरी है। हर इंसान ने एक पेड़-पौधा तो अपने आस-पास में लगाना ही चाहिए. निसर्गाच्या मनोहारी सौंदर्याविष्कार आयुष्यातील आनंद साठला आहे, असा मानवतावादी दृष्टिकोन व्यक्त करणाऱ्या या कवितेचा आशय आहे. आता ह्याच्यामध्ये कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी काय सांगितलं आहे, की आपण या युगात आहोत. पुढचे जे युग आहे, पुढची जी पीढ़ी आहे, जो आगे का जनरेशन जो आने वाले हैं, उनको पता होना चाहिए ना कि आम का पेड़ क्या होता है, केले का पेड़ क्या होता है, केले का झाड़ कौन-सा है, चीकू का पेड़ कौन-सा है, वो उनको पता होना चाहिए ना। अगर हमने हमारे स्वार्थ के लिए पेड़-पौधे काटते जाएँगे, तो क्या होगा फ्यूचर जनरेशन को पता ही नहीं चलेगा। उनको खाली पुस्तक में या फिर कहीं पे इन्फॉर्मेशन लगेगा कि हाँ, ये ऐसा-ऐसा पेड़ था, उस ज़माने में ऐसा-ऐसा पेड़ था। उनको पता नहीं, खाली थियोरेटिकली वो जाएँगे। उनको भी हम लोग ने जो
हमको जो आनंद मिला है, जो पेड़-पौधे देखने को मिला है, जो फल-फूल ये सारे चीज़, बाग सब, जंगल ये सारे चीज़ हमको देखने को मिला है, तो इसका जतन करना ज़रूरी है। क्यों? क्योंकि आगे के जो जनरेशन है उनको भी उसका लाभ लेना चाहिए, उनको भी ये सारे बातों की अनुभव लेना चाहिए। इसीलिए यहाँ पर अंजलि कुलकर्णी इन्होंने इस कविता के माध्यम से अपने को अलर्ट किया है कि हमको क्या करना है, निसर्ग को बचाना है। अगर निसर्ग को बचाएँगे तो ही हम रहेंगे. ओके. नाउ नेक्स्ट हिरवागार झाडासारखा. तर 6वा कविता आहे हिरवागार झाडासारखा. जॉर्ज लोपेस यांनी लिहिलेलं आहे. झाडाची सहनशीलता, परोपकार वृत्ती, दातृत्व व संकटात उभे राहण्याची ठामपणा यांचे यथोचित वर्णन या कवितेत केले आहे. माणसाचे जीवन झाडासारखे हिरवंगार व प्रसन्न असावे, असा संदेश ही कविता देते. म्हणजे काय, इथे हिरवंगार झाडाबद्दल जॉर्ज लोपेस यांनी आपल्याला सांगितले आहे. ते कसं कंपेअर करतात. माणसांना हे बोध देण्यासाठी ते प्रवृत्त करतात, की झाडाची सहनशीलता बघा. म्हणजे आपण फॉर एग्ज़ाम्पल हम पेड़ को कुछ भी करते हैं, पेड़ को हम छेड़खानी करते हैं, पत्ते तोड़ते हैं, फल तोड़ते हैं, फिर भी वो पेड़ अपने को पलटा के कुछ बोलता है क्या? नहीं बोलता है। कुछ भी नहीं करती है, वो रिएक्ट करती नहीं है, राइट? लेकिन अगर हम इंसान को अगर किसी ने चिमटी दी या फिर किसी ने बोला, तो हम लोग को तुरंत गुस्सा आता है, हम रिएक्ट करते हैं, ओके? लेकिन यहाँ पे पेड़ कभी भी रिएक्ट नहीं करता है, उसको कुछ भी करो, उसको तोड़ो, उसको निकालो, उसको प्यार करो, उसको कुछ भी करो, वो वैसे के वैसे ही खड़ी रहती है। परोपकार वृत्ति यानी कि क्या? वो पेड़ क्या करती है, हमको छाया देती है, उसके फल मिलते हैं, उसके फूल मिलते हैं, उस पेड़ को काटकर हम कुछ कोई न कोई उसके वस्तु तैयार करते हैं, फर्नीचर बनाते हैं या कोई न कोई चीज़ को हम यूज़ करते हैं। ओके. तो इस तरह की परोपकार वृत्ती उस पेड़ में है. तर अशा प्रकारे परोपकार वृत्ती ह्या झाडांमध्ये आहे. म्हणजे त्याच्याकडून आपण फक्त घेतच असतो. ओके. ते आपल्याकडून अपेक्षा करते का? कोणतंही झाड ते आपल्याकडून अपेक्षा करते का? की मी तुला फळ दिले आहे, मी तुला फूल दिले आहे, माझा तू सावली घेतोस. तर मग त्याच्याऐवजी मला तू त्याच्या रिटर्नमध्ये तू मला काहीतरी दे. असं अपेक्षा करते का? नाही करत. तर तशा प्रकारे आपण माणसांमध्ये पण ती प्रवृत्ती असणं गरजेचं आहे. दातृत्व व संकटात उभे राहण्याचा ठामपणा यांचे यथोचित वर्णन या कवितेत केले आहे. माणसाचे जीवन झाडासारखे हिरवागार व प्रसन्न असावे. म्हणजे माणसाने काय शिकायला पाहिजे, की कोणताही संकट आला तर आपण खंबीरपणे ठाम उभं राहिलं पाहिजे आणि झाडाचा हिरवागार प्रसन्न आपल्याला झाड बघितलं की दुःख होतं का? नाही होत ना. आपल्याला प्रसन्न वाटतं. कोणताही माणूस असू दे, कोण लहान असू दे, मोठा असू दे, स्त्री-पुरुष कोणीही असू दे. जेव्हा हिरवंगार दृश्य पाहतो, तेव्हा खूप आनंद वाटतो. मन प्रसन्न होतो. बरोबर ना? तर तसंच आपल्याला काय करायचंय, माणसांमध्ये सुद्धा ती प्रवृत्ती असली पाहिजे, की त्या माणसाला बघितलं की आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे. का? त्याच्यामध्ये सात्विकता असली पाहिजे. परोपकारता असली पाहिजे, सहनशीलता पाहिजे, दातृत्वता असली पाहिजे. कोणत्याही संकटामध्ये ठाम म्हणजे फर्म राहून आपल्याला डिसिजन घेता आलं पाहिजे. हे सगळे संदेश आपल्याला कवितेच्या माध्यमातून आपल्याला कवी जॉर्ज लोपेज शिकवत आहेत. त्यानंतर पाहू स्वप्न करू साकार, किशोर पाठक हे कवी आहेत. ह्यामध्ये त्यांनी या देशभक्तीपर कवितेत देशाची कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकजुटीचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्त्व विशद केले आहे. तसेच देशाची प्रतिष्ठा राखण्याचे आवाहन केले आहे. म्हणजे काय केले आहे देशभक्तीपर कवितामध्ये देशभक्तीपर विषय सांगितलेले आहे. जसं की कृषी संस्कृती आहे, श्रमप्रतिष्ठा आहे, एकजुटीचे सामर्थ्य म्हणजे एकत्र आपण मिळून काम केलं तर त्यामध्ये जास्त सामर्थ्य असतं. तर इथे आपल्याला एक्झाम्पल मी देऊ इच्छिते, कदाचित तुम्हाला माहिती असेल. जो
एकजुट में कितना सामर्थ्य है, ताकत है। जैसे कि हम माचिस की कांडी लेंगे, तो माचिस की कांडी एक कांडी रहेगी, तीली रहेगी तो उसको हम आराम से तोड़ सकते हैं। इन केस सभी माचिस की कांडी एक साथ में लेकर हम तोड़ने की कोशिश करेंगे तो वो टूट पाएगी क्या? नहीं टूट पाएगी। क्यों? उसमें सब कांडी मिलके उसमें ताकत बन गई है। इसीलिए हमको क्या करना है, अकेले चलने से अच्छा हमको साथ में लेके चलोगे तो कोई भी किसी को भी हिम्मत नहीं होगी कि किसी को बुरा करे या फिर इसमें क्या होता है कि एकजुट से काम करेंगे तो तुरंत अपने को समझ में आता है, तुरंत अपना जो भी काम रहेगा वो सॉल्व हो जाता है। इसीलिए यहाँ पर इन सारे मूल्यों का महत्व कवी किशोर पाठक इन्होंने कहा है. तसेच देशाची प्रतिष्ठा राखण्याचे आवाहन केले आहे. यानी की काय, आपण अशा गोष्टी करायला नाही पाहिजे की जेणेकरून देशाची प्रतिष्ठा राहणार नाही. तसं म्हणून इथे कवी देशाची प्रतिष्ठा राखण्याचे आवाहन केलेले आहे. आपल्याला प्रतिष्ठा राखायची आहे. आपल्याला देशासाठी काहीतरी करायला हवंय. म्हणजे प्रत्येक माणूस आपल्यापासून सुरुवात केलं तर देशाची प्रतिष्ठा किंवा देशाची प्रगती आपोआप होतो. म्हणून ह्या सगळ्या हे सारे कवी कवी आहे किंवा कवयित्री आहे. या सर्व कवितांद्वारे आपल्याला नीतिमूल्यांची गोष्ट सांगत आहेत आणि ते आपण स्वतःमध्ये सुद्धा रुजू करायला हवंय. पुढे आपण बघू क्वेशन नंबर विभाग 2 जो क्वेशन आहे, सॉरी आहे. त्यावरती आपण डिस्कशन करूया. पहिलं प्रश्न आहे म्हणजे मी इथे अंकिला मी दास तुझा त्या कवितेचा जो प्रश्न दिलेला आहे ॲप्रिसिएशन बेस्ड क्वेशन आहे. त्याचं प्रश्न आणि उत्तरं बरोबर मी इथे एक्झाम्पल तुम्हाला सांगणार आहे. या कवितेच्या माध्यमाने. प्रस्तुत कवितेचे कवी, कवयित्री 1 मार्कासाठी आहे. त्यानंतर कवितेचा विषय आहे 1 मार्कासाठी. त्यानंतर पाहूया कवितेतील 2 ओळीचा सरळ अर्थ. तर इथे कवितेच्या 2 ओळी इथे दिलेली नाहीये, पण तिथे बोर्डाच्या पेपरमध्ये दिलेल्या असतील किंवा शाळेच्या पेपरमध्ये सुद्धा दिलेल्या असतील. कवितेतून मिळणारा संदेश. तर काय आपल्याला संदेश आहे, ते आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर आहे कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. तर ते कारणे द्यायचं आहे. त्यानंतर कवितेतील शब्दांचा अर्थ 4 शब्द इथे दिलेले आहेत. धेनू, धरणी, काज, अग्नी. पण इथे 6वा प्रश्न आपल्याला ॲज अ एक्झाम्पल म्हणून दिलेले आहे. पण एक्झाममध्ये फक्त 5च प्रश्न विचारले जातील. हे 6 प्रश्नांचं उत्तर कसं द्यायचं? ह्यासाठी एक्झाम्पल सहित इथे दिलेले आहे. आता पाहूया पहिला प्रश्न. कवितेचा कवी. इथे तुम्हाला लिहायचं आहे संत नामदेव. अंकिला मी दास तुझाचा कवी कोण आहे? संत नामदेव. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे कवितेचा विषय. तर कवितेचा विषय काय आहे ह्यामध्ये? देवाला आई मानून देवरूपी मातेने बाळाचा म्हणजेच आपला सांभाळ मायेने करावा, अशी विनवणी करणारा हा अभंग आहे. म्हणजे काय इथे कवितेचा विषय आपल्याला थोडक्यातच लिहायचा आहे. इथे एक वाक्यात लिहिलेले आहे किंवा एक लाईनमध्ये लिहू शकता. अ, म्हणजे तशा प्रकारचं जर समरी असेल त्याप्रमाणे तुम्हाला आन्सर करायचं आहे. पण आपण हे प्रश्नांचं उत्तर लिहिताना समजून घेऊन लिहायला पाहिजे. म्हणून मी ते मागे तुम्हाला स्लाईडमध्ये समरी दाखवली होती, की प्रत्येक कविता दिली होती, टायटल दिलं होतं आणि टायटलच्या खाली मी कवी किंवा कवयित्रीचं नावं दिलं होते आणि त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल मी समरी देखील दिलं होतं. कारण ते आपल्याला कळलं पाहिजे, की अंकिला मी दास तुझा म्हटलं, की तुम्हाला लगेच स्ट्राईक झालं पाहिजे, की ह्याचा कवी संत नामदेव आणि ह्या कवितेचा समरी असं-असं अमुक-अमुक आहे. ओके. तो तुम लोग को तुरंत पता होना चाहिए कि पता होना चाहिए कि इसका कवि कौन है, उसका समरी क्या है। इसीलिए मैंने वो स्लाइड बनाया था, ताकि तुम लोग को आराम से वो नहीं तो क्या होगा बुक में सर्च करना पड़ता है कि कौन-सा कविता है, उसका कवि कौन है, उसका समरी क्या है, वो ढूँढते बैठना पड़ता है। इसीलिए मैंने वो वैसा स्लाइड बनाया ताकि तुम लोग को आगे एग्ज़ाम में ईज़ी हो। ओके. तर देवाला आई मानून देवरूपी मातेने बाळाचा म्हणजेच आपला सांभाळ मायेने करावा अशी विनवणी करणारा हा अभंग है। यानी कि संत नामदेव इन्होंने क्या बताया कि भगवान को यानी कि श्री विठ्ठल को माँ समझकर वो देवरूपी माते ने यानी कि देवरूपी जो माँ है उन्होंने क्या करना चाहिए इस भक्त का यानी कि इस बाळ का
बच्चे का संभाल करना चाहिए माए से, यानी कि माया से वो सँभालना चाहिए, ऐसे विनवणी कवि संत नामदेव इन्होंने भगवान को किया है। ओके, इसके बारे में इस अभंग में दिया है। ओके, तो विषय लिखना है. देन थर्ड क्वेश्चन आहे कवितेतील पुढील 2 ओळीचा सरळ अर्थ. तर इथे तुम्हाला 2 ओळी दिली जातील. तर त्या 2 ओळीचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. फक्त तुम्हाला अर्थच लिहायचे. तर ह्या प्रश्नाच्या उत्तराला 2 मार्क आहे. काय ओळी दिली आहे पहा. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडिताची धरणी, भुकेले वत्सरावे, धेनू हंबरत धावे. तर इथे सरळ अर्थ काय दिले आहे पाहू. पिल्लू झाडावरून खाली पडताच त्याला वाचवण्यासाठी पक्षीने जीवाच्या आकांताने खाली झेप घेते. यानी कि क्या, जब बच्चा पंछी का बच्चा होता है, पिल्लू होता है, वो पेड़ से नीचे गिरता है, ओके? तो नीचे गिरते ही वो भले उसकी माँ यानी कि पक्षी जो है वो बाहर आकाश में उड़ती रहती है अन्न के लिए, अन्न के शोध में, आहार के शोध में बाहर उड़ती रहती है और जब उसको पता चलता है उसके ध्यास किधर भी जाने दो, उसका ध्यास अपने बच्चे पर ही रहती है। जब बच्चा नीचे गिरने वाला होता है, तब वो तुरंत वो नीचे अपने बच्चे को बचाने के लिए नीचे आती है। भुकेले वासरू पाहून गाय हंबरत त्याच्याकडे धावते. यानी कि दूसरा एग्ज़ाम्पल दिया है कि भुकेला वासरू म्हणजे जो बछड़ा होता है, गाय का बछड़ा जब भूख से रोता है तब गाय को समझता है कि गाय अम्मा अम्मा करके भाग के अपना बछड़े को दूध देने के लिए वो भाग कर आती है। जैसे अपनी माँ अपने बच्चे को किस तरह वो माँ को पता होता है कि बच्चे को अभी भूख लगी है, बच्चे को अभी दूध देना है या फिर बच्चा रो रहा है तो बच्चे को सुलाना है या फिर बच्चा को 1 या 2 किया है, तो वो सारी बातें उसकी माँ को पता होता है, तो माँ तुरंत उसकी जो भी रिक्वायरमेंट है वो पूरी करती है। वैसे ही यहाँ पर जब गाय को पता होता है कि बच्चे को, वासरू को, बछड़ा को भूख लगी है, तो वो तुरंत भाग कर आती है। यातून पशु-पक्ष्यांच्या हृदयातील ममता दर्शवली आहे। इसके ज़रिए से अपने को पता चलता है कि पशु-पक्षी में भी कितना प्रेम होता है अपने बच्चे में, अपने पिल्लू है, अपना बछड़ा है या फिर अपना पंछी पंछी का बच्चा है। इन सब में कितना ममता होती है, वो तुरंत कैसे भाग के आती है अपने बच्चे के लिए। तो सेम यहाँ पर ये जो 2 लाइन दिया है, वो 2 लाइन का अर्थ यहाँ पर लिखना है। देन चौथा प्रश्न आहे कवितेतून मिळणारा संदेश. म्हणजे इथे आपल्याला संदेश लिहायचा आहे. काय संदेश इथे दिला आहे पाहू. संत नामदेव देवाला आई मानून आपला सांभाळ बाळाप्रमाणे करावा असे विनवतात. ज्याप्रमाणे बाळ पूर्णपणे आईवर विसंबून असते, त्याप्रमाणे आपणही देवाचरणी लीन व्हावे, म्हणजे तो आईप्रमाणे आपला सांभाळ करील, असा दृढ विश्वास संत नामदेव या अभंगातून व्यक्त करतात. यानी कि संत नामदेव महाराज क्या कह रहे हैं कि बच्चा जब छोटा बच्चा होता है वो पूरे अपने माँ पर ही डिपेंड रहता है, राइट? तो उसी प्रकार जो संत नामदेव महाराज भी कह रहे हैं कि मैं आपके ऊपर इतना श्रद्धा रखता हूँ, इतना इतना दृढ़ विश्वास है कि मेरा पूरा जीवन को आपको ही सँभालना है। मुझे पूरा मैं तुम्हारे चरणों में लीन हुआ हूँ और मुझे तुम पर दृढ़ विश्वास है कि तुम मुझे माँ के जैसे सँभालोगे। ऐसे संत नामदेव महाराज इस अभंग के द्वारे संदेश दे रहे हैं. नंतर 5वा प्रश्न आहे कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. म्हणजे इथे तुम्हाला पॉझिटिव्हली लिहायचं आहे. ह्या अभंगात संत नामदेव असे तुम्हाला अ, अ, उत्तर लिहिताना हा वाक्य स्टार्ट करायचं आहे. अशा प्रकारे सुरुवात करायचं आहे. या अभंगात संत नामदेव यांनी श्री विठ्ठलाला आई संबोधून स्वतःचा सांभाळ करण्याची विनवणी केली आहे. हा अभंग वाचताना मला सतत माझ्या आईची आठवण झाली. आई किती जपते आपल्याला. देवानेही आईप्रमाणे आपल्यावर मायेची नित्योपकरण करावी. हा विचारच मनाला भावला. म्हणूनच मला हा अभंग खूप आवडला. तो यहाँ पर कैसे लिख तुम लोग अपने ओन वर्ड से लिखना है, तुमको जैसा फीलिंग लगता है वैसे तुमको अपने शब्दों से लिखा तो ज़्यादा अच्छा लगेगा। क्योंकि तुम्हारे मन का जो विचार है, व्यू है, वो भी टीचर या भी जो भी तुम्हारे पेपर चेक करने वाले हैं, उनको भी अच्छा लगता है क्योंकि तो ये बच्चा ने अपने ओन वर्ड से लिखा है।
ओके, ये सारे एग्जाम्पल क्यों दिखाते हैं कि इस तरह तुमको लिखना है। फिर तुम लोग को अपना ओन वर्ड से खुद से अपना फीलिंग जो है वो लिखना है। अगर एक बार आप लोगों को इस कविता का समरी पता चला तो तुम लोग अपने ओन वर्ड से लिख सकते हैं। जैसे तुम लोग इंग्लिश के जो एप्रिसिएशन तुम लोग लिखते हो, हिंदी के एप्रिसिएशन है वो लिखते हो, वैसे ही तुमको मराठी में भी लिखने की कोशिश करना है। थोड़ा-थोड़ा क्यों ना हो, अपने ओन वर्ड से आंसर लिखना चाहिए। उसके बाद हम देखते हैं 6th क्वेश्चन, प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ। वहाँ पर 4 शब्द दिए हैं, तो 2 मार्क के लिए 4 शब्द होंगे, तो एक शब्द का हाफ मार्क होंगे। धेनु, गाय, उसका मीनिंग गाय है। धरणी, धरती या फिर वसुधा भी लिख सकते हैं। काज, काम, अग्नि, आग, इस प्रकार तुमको आंसर देना है। तो ये 6 तीसरा क्वेश्चन से 6वां क्वेश्चन तक जो 4 क्वेश्चन है, उनमें से कोई 3 क्वेश्चन आप लोगों को पूछे जाएँगे। अभी हम कृति देखेंगे। अभी तुमको आंसर करना है कि कौन कवि या फिर कौन कवित्री, ओके? औक्षण, उसका कवि या फिर कवित्री का नाम बताना है। मैम? औक्षण ह्याचं उत्तर द्या. कोण कवी किंवा कवयित्री? मुलांनो ह्याचं उत्तर द्या. हँड रेज करा. औक्षणचा कवी किंवा कवयित्री कोण आहे याचं उत्तर द्या मुलांनो. ओके, मी उत्तर हाँ, प्रियंका? प्रियंका अनम्यूट करो और आंसर करो. मैम? वर्षा मैम, अनम्यूट करा ना प्रियंकांना. ऑलरेडी तिला अनम्यूट केलंय. प्रियांका, अनम्यूट युअरसेल्फ, आन्सर इट. I've given you the permission to unmute. Priyanka. Priyanka, unmute yourself. Priyanka, unmute yourself, beta. Yes. हाँ हेलो मैम. हाँ, yes प्रियंका मैम बोलो. उसकी हाँ, Yes. इंदिरा संत. Very good बेटा, very good. जी मैम. Indira Sant. Now next question. स्वप्न करू साकार. Yes, Preeti, Gaurav. Gaurav, answer. किशोर पाठक. Yes, very good. Now next question. योगी सर्वकाळ सुखदाता. लक्ष्मी. संत एकनाथ. Yes. संत एकनाथ. Yes, very good. संत एकनाथ. नेक्स्ट क्वेश्चन. हिरवागार झाडासारखा. जॉर्ज पॉल. जॉर्ज लोपिस. ओके, तो इस प्रकार एक सेकंड मैम. ह्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून घ्या मुलांनो. हा असाइनमेंट असेल. मुलांनो ह्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट घ्या.
हे असाइनमेंट असेल. आता आपण ॲप्रिसिएशन पाहिलं. त्यानुसार तुम्हाला 2 कवितापैकी 1 कविताचं ॲप्रिसिएशन 2 दिवस किंवा हिरवंगार झाडासारखं. हे तुमचा अभ्यास होमवर्क असेल. ओके मॅम. थँक यू. Thank you, ma'am.